नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. तुम्हाला मी आज एका व्हिडिओ गेमची खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे आणि ती गोष्ट महाराष्ट्राने अत्यंत सजगपणे समजून घ्यायला हवी. कारण मी ज्या कुर्डवाडी रोडवरती आहे, टेंभुर्णी पुढेच आहे, पलीकडे फारशी आहे, तसं गाव हे व्यापार उद्यमाचं गाव आहे. कारण कुर्डवाडीचं जे रेल्वे जंक्शन आहे ते पश्चिम महाराष्ट्रातलं एका महत्त्वाचं जंक्शन म्हणून ते ओळखलं जातं आणि आजूबाजूला चांगला व्यापार आहे. इथे जनावरांचा बाजार पण चांगला आहे आजूबाजूच्या गावामध्ये. तर त्या कुर्डुवाडी गावामध्ये ह्या व्हिडिओ गेममुळं काय काय घडलं आहे ते आज महाराष्ट्राने समजून घेतलं की मग तुमच्या आजूबाजूला अशा किती गोष्टी घडत आहेत आणि आपण याला खरोखर पायबंद लावू शकतो का. कारण मी जेव्हा नागपूरचं हिवाळी अधिवेशन कव्हर करत होतो तेव्हा ह्या गेमिंग संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रपोजल कायदा स्वरूपात आणलं होतं. त्यावेळेला त्यांची पण मुलाखत सभागृहातली आणि पृथ्वीराज चव्हाण जे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांची पण मी मुलाखत केली होती आणि ती उपलब्ध आहे यूट्यूबवरती. ती जरूर बघा, कारण तेव्हा त्यांनी ह्याबद्दलची चिंता व्यक्त केली होती. पण आधी आपण हा गेम समजून घेऊ. तो मित्रा, तुझं नाव काय पूर्ण? बालाजी विष्णू खरे. बालाजीराव, आधी हे गेम सांगा बरं मला, काय खेळ आहे ते जरा खेळून दाखवा मला. असं नाही खेळता येते. हां, सांगा, सांगा ना, हे कसा खेळ खेळायचा. ही जी पिवळ्या अक्षरात दिसतंय का, हां, ती आपण पॉईंट टाकून बॅलन्स लावले म्हणजे पैसे लावलेला आहे. त्या खेळाचं नाव काय? खेळाचं फन रुलेट चक्री. काय? फन रुलेट चक्री. फन रुलेट चक्री. बरं, हां, फन रुलेट चक्री आहे. हां, आता काय करायचं या चक्रीमध्ये? ही काही चक्रीमध्ये बॅलन्स ते टाकतात एजंट लोक. हां मग आपण इथं ह्याच्यावर पैसे लावायचे. ह्या आकड्यावर हे पिवळं जे दिसतं ते मी लावलेलं आहे आकडा. आता हां ह्याच्यात जर ती आकडा आला तर आपल्याला पैसे येतात. जर नाही आकडा आला तर अच्छा, हे थोडक्यात कसिनोसारखं दिसतंय मला. हे चक्र फिरवायचं, फिरवायचं. तो जर आकडा आला हां, तर आपल्याला पैसे मिळाले, आपल्याला बरोबर. हां, पण त्यासाठी आपण बँकेच्या अकाउंटवरून त्यांच्या अकाउंटवर पैसे टाकावे लागतील, हां. बरोबर बरोबर बरोबर. आहे की नाही. आपण आपल्या अकाउंटवरून त्यांच्या अकाउंटवर टाकायचं. हां. आता हा पुन्हा एकदा ती चक्री फिरवा बरं. 1 मिनिट चालेल. हां. 34 सेकंद. बरं, तर हे जे एजंट आहेत ह्याचे ते आपल्या आजूबाजूलाच आहेत का? हां, इथं कोरवाडीतच आहे. शेजारी. हां, कोरवाडी. ते एजंटाच्या अकाउंटवर तुम्ही टाकायचं, ते एजंट मग पुढे पाठवत असणार. एजंट आता काय ती पुढली कल्पना नाही, पण माझ्या खात्यावरनं एजंटच्या खात्यावर सोडले सगळं. अच्छा. RTGS ट्रान्सफर, पुन्हा फोनपेवरनं RTGS मारले, पुन्हा फोनपेवरनं सोडले ते. हां. कॅश काय दिला आहे काय. हां, ठीक. मग तुम्ही जरा इकडे या बरं, इकडं उलटून या इकडे. हे चक्री सुरू झालं बघा, हे चक्री, हे आता चक्र फिरायला लागलं आहे का नाही. त्यावर ते डायमंड पण आहे.